तर इकडे नागपूरमध्ये अतुल लोंढे यांनी भाजपवर केलेले आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळले। नागपूरमधील कोणत्याच नगरसेवकाला भाजपकडून 10 लाखांची ऑफर देण्यात आलेली नाही असं संजय महाकळकर यांनी म्हटलंय। नागपूरमधील काँग्रेस नगरसेवकांना भाजप 10 लाखांची ऑफर देत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला होता। काही आधार असेल तरच अतुल लोंढे यांनी असे आरोप करावे असंही संजय महाकळकर यांनी म्हटलंय। अतुल लोंढे नागपूरमधून काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत। प्रेम म्हणजे 10 लाख रुपये असतं का? आमच्या लोकांना भाजपचे उमेदवार त्यांचे लोक ऑफर देतात की 5 आता घेऊन जा 5 नंतर। तर प्रेम म्हणजे 10 लाख आहे का? हा माझा देवाभाऊला प्रश्न आहे। तुमच्याजवळ जर एवढे लोक आहे, तुम्ही सांगता आमच्याकडे 600 आहे 700 आहे, आम्ही जिंकलेलोच आहे, निवडणूक व्हायला नव्हती पाहिजे, डिझेल पेट्रोलचा खर्च वाचला असता, मग तुम्ही आता एवढं असताना 10 तारखेला गोव्याला घेऊन चालले सगळ्या लोकांना। जर 600 लोक असतील त्यांच्याकडे, तर 600 लोकांना जर ते गोव्याला घेऊन जात असतील तर किती खर्च होणार आहे? तुम्ही घाबरले आहे का? पण अननोन कॉलर आय डीवरून जे आहे ते फोन झालेले आहे आणि ऑफर दिलेली आहे। कोणी ऑफर देऊन ते नगरसेवक इकडे तिकडे डामाडोल होईल असं मला, आमच्या जेवढे नगरसेवक आहे जवळपास 36 त्यातला असं कोणी कुठे जाणार नाही। आणि त्यांना सर्वांना काँग्रेस पक्षावर एक विश्वास आहे। बैठक झाली नाही किंवा अजून निवडणुकी संदर्भात अजून कुठलाही विषय आला नाही, त्याच्यामुळे अतुल लोंढेसोबत माझं या विषयावर काही चर्चा झाली नाही। ही चर्चा किंवा त्याला जर काही आधार असेल तरच करण्यात अर्थ।